Hello friends, I am Lane sir. I welcome you to my channel. Today we are going to learn imperative sentence. Before watching this video, I request you to subscribe my channel. Now we are going to learn how to convert assertive sentence into imperative sentence. तर आज आपण विधानार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्य करणार आहोत, पाहणार आहोत. What is imperative sentence? Who can tell me? A sentence that expresses a command, a request, a wish, an advice, an instruction, an order is called a imperative sentence. तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? जे वाक्य आज्ञा, इच्छा, विनंती, सूचना, सल्ला इत्यादी भावना व्यक्त करते अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणायचे. तर बघा, look at this formula. आज्ञार्थी वाक्याचे सूत्र बघा, V1 plus RP. आता RP मध्ये ऑब्जेक्ट पण आला. आता आपल्याला असर्टिव्हचं रूपांतर कशामध्ये करायचंय? इम्परेटिव्ह मध्ये, म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये. फर्स्ट सेंटेन्स, यू शुड सेव्ह वॉटर एव्हरी डे. आता हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. कशावरून? असर्टिव्ह सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट. आता असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्टने होते आणि शेवटी पूर्णविराम येतो. Imperative sentence begins with verb. तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात वर्ब ने होते. वर्ब म्हणजे मेन वर्ब. कुणी मुख्य क्रियापद म्हणाल, कुणी पहिलं रूप म्हणाल, कुणी मूळ रूप म्हणाल, अर्थ तोच. तर आपल्याला आता कन्वर्ट करायचंय आणि सूत्राच्या बाजूला जायचं नाही. सुरुवातीला वर्ब घ्यायचा. Imperative sentence doesn't have subject. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता नसतो, कर्ता काढून टाकायचा. दुसरी गोष्ट, it doesn't have helping verb. आज्ञार्थी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब सुद्धा घ्यायचं नाही. V1 पहिलं रूप घ्यायचं, सेव्ह. आता रिमेनिंग पार्ट मध्ये मग ऑब्जेक्ट आलं, सगळं झालं, जे शिल्लक राहिले ते इतर वाक्यांश. वॉटर शिल्लक राहिलं, एव्हरी डे. आता आज्ञार्थी वाक्य तयार झालं. यू शुड सेव्ह वॉटर एव्हरी डे. तुम्ही दररोज पाणी वाचवायला हवं, वाचवलं पाहिजे. सेव्ह वॉटर एव्हरी डे, दररोज पाणी वाचवा किंवा पाण्याची बचत करा. Next sentence, it is better to help the poor and needy. आता कधी कधी वाक्यामध्ये इट इज गुड येतं, इट इज बेटर येतं, ते काढून टाकायचं. कारण इट हा टेम्पररी सब्जेक्ट आहे आणि इज सुद्धा टेम्पररी वर्ब आहे, तात्पुरते. ते काढून टाकायचं. आणि आता काय शिल्लक राहिलं तर हेल्प. टू घ्यायचं नाही, कारण आपल्याला आज्ञार्थी वाक्य करायचंय. आज्ञार्थी वाक्याची सुरुवातच वर्ब. वर्ब म्हणजे पहिलं रूप. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. यूज कॅपिटल लेटर. हेल्प, वर्ब हेल्प घेतलं. आता रिमेनिंग पार्ट काय शिल्लक राहिलं तर पुअर अँड नीड. poor and
नीडी म्हणजे गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. नेक्स्ट सेंटेन्स, third sentence, you must not steal money. Look at these sentences. सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब काढून टाकायचं. आता ही कुठलं वाक्य, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता ह्याचं आपल्याला आज्ञार्थी वाक्य करायचं. वरी जर नकार असेल तर वाक्याची सुरुवात डोंट न करायची, नकार ठेवायचा डोंट. बाकी नेहमी सारखं V1 प्लस RP. वर्ब कोणते, स्टील. ऑब्जेक्ट म्हणा किंवा रिमेनिंग पार्ट म्हणा. डोंट स्टील मनी, पैसे चोरू नका. तर याच्यामधून आता काय काय शिकायचे बघा. इम्परेटिव्ह सेंटेन्स, टेल समवन टू डू समथिंग, हे आज्ञार्थी वाक्य कुणाला काहीतरी करायला सांगतं. दुसरी गोष्ट, इट इज ऑफन युज्ड इन प्रेझेंट टेन्स, आज्ञार्थी वाक्य वर्तमान काळात वापरायचं. इट डझंट हॅव सब्जेक्ट, इट डझंट हॅव हेल्पिंग वर्ब, आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता पण नाही आणि हेल्पिंग वर्ब पण नाही. दुसरी गोष्ट महत्वाची, इट एक्सप्रेसेस अ कमांड, a request, a wish, an advice, an order, an instruction. आता आज्ञार्थी वाक्य काय काय व्यक्त करतं. आज्ञा, विनंती, इच्छा, सल्ला, सूचना, हे आज्ञार्थी वाक्य व्यक्त करते. आता दुसरी गोष्ट महत्वाची की आज्ञार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो, ही एक बाजू झाली. दुसरी गोष्ट, the subject is understood as you. आता आज्ञार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो, नाही, पण समजायचा कोणता तर यू, मानायचा कोणता यू. यू हा सब्जेक्ट कसा आहे तर अदृश्य आहे, हा लपलेला आहे. पण समजायचा कोणता यू. समजा सर वर्गामध्ये आले, आता आणि वर्गामध्ये प्रवेश केल्यानंतर आता सर काय म्हणतात, सिट डाऊन म्हणतात, स्टँड अप म्हणतात. मग स्टँड अप म्हणजे यू स्टँड अप, म्हणजे तुम्ही उभा राहा. मग सब्जेक्ट कोणता समजायचं तर यू समजायचा. डू यू अंडरस्टँड, येस ऑर नो. तर होमवर्क लिहून घ्या. फर्स्ट सेंटेन्स, it is not good to treat food with disrespect. Second sentence, soaking of vegetables should be avoided. Third sentence, we should not drink mindless cups of coffee. You should eat as much as you can. Last sentence, you should take a balanced diet. तर व्यवस्थित व्हिडिओ पहा, आत्मसात करा, सराव करा. If you like my video, like, share, comment. Let's meet again.